नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजना अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज। आदिती तटकरे म्हणाल्या की आता बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अर्ज न भरलेल्यांसाठी काय गुड न्यूज आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी टायटल काय आहे बघा, माझी लाडकी बहीण योजना अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज। आदिती तटकरे म्हणाल्या आता पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम। राज्य सरकारच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या म्हणजे ॲप्लिसिएंट वुमन खात्यात येत्या 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच सोबत अद्यापही या योजनेत अर्ज न केलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ केली आहे, त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी आणखीन कालावधी मिळणार आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत महिला अर्ज करता येणार आहेत पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी जाणून घेऊयात। बघा लाडकी बहीण योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती आणि या मुदतवाढीनंतर विविध कागदपत्रे, सरकारी दाखले मिळवणे आणि बँक खात्याशी आधार जोडणी अद्याप महिलांची बाकी आहेत। त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यास उशीर होणार आहे आणि हे पाहता आता सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ दिली आहे। लाडकी बहीण योजनेत दिलेली 31 ऑगस्ट मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। बघा मुदतवाढीनंतर विविध कागदपत्रे, सरकारी दाखले मिळवणे आणि बँक खात्याशी आधार जोडणे हे अद्याप महिलांची बाकी असल्यामुळे 31 ऑगस्ट जी मुदत होती ती मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची जी प्रक्रिया आहे ती निरंतर या ठिकाणी चालणार आहे। बघा लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती, मात्र ही मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट नंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे महिलांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। बघा विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बालविकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद या ठिकाणी साधला। या संवादात त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम हे प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आणि येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडून घ्यावेत, असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। या लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधार कार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी 2 महिन्यांचे हप्ते जमा होणार आहेत। ज्या महिलांची बँक खाती ही आधार कार्डशी जोडलेली नाही आहेत त्यांच्या खात्यांची आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधारची जोडणी करून घ्यावीत, तसेच लाभापासून वंचित राहू नये असे आवाहन आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना अर्ज न भरलेल्यांसाठी ही जी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज आदिती तटकरे यांनी काय म्हणालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।